प्रस्तुत सुपरहिट मॅजिक शो आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांना एक नम्र विनंती, आपण सर्व अडचणीवर मात करून आता हा कार्यक्रम दर्जेदार आणि यशस्वी करायचा आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सहभागाची आवश्यकता आहे। पावसाच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतील, तरी प्रेक्षकांचा सहभाग असलेला असा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम असल्यामुळे प्रेक्षकांनी लगेच त्वरित सुरक्षित ज्या वेळेला जादूगारमधून बोलवतील त्या वेळेला लवकरात लवकर यायचं आहे, जेणेकरून कार्यक्रमाला आपल्याला उशीर झालाय। आपल्या सगळ्यांची जागरण आहे याची नोंद घेऊन आपण सहकार्य करायचं। हा चालकेचे प्रयोग आपल्यासमोर सादर करणार आहे जादूगार। तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।
I want you to listen. Listen to the fat bass that will send the blood coursing to your veins. It'll show you you're alive, alive, alive. Listen to the fat bass that will send the blood coursing to your veins. It'll show you you're alive, alive, alive.
बैठी करता सर्व रसिक प्रेक्षकांचं देवी भक्तांचं स्वागत करायचं राहून गेलेलं आहे. जन्मलेल्या सर्व देवी भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय कमी झालेलं आहे. जन्मलेल्या सगळ्या देवी भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत झालेलं आहे. लहान मुलांना मॅजिक फार आवडतात. पावसाचा व्यत्यय आहे तरी आपण कार्यक्रम दर्जेदार आहे याची नोंद घ्यायची आणि सहकार्य करायचं आहे. ज्याने थोडं लोकांना जादूच्या नगरीवर जायचं आहे अशी ज्युनियर सिनियर आणि पहिलीतील मांडीवरची छोटी छोटी मंडळी इथे पाठवायचे. जरा चढायला आणि जागा द्या. तिथे बसलेल्यांनी जरा चढायला आणि जागा द्या. मांडीवरची आणि पहिलीतील रिपीट करू नका. नवीन मुलांनी या मांडीवर पाठी देवळात बसलेली एकदम छोटी छोटी मंडळी असतील तर फटाफट पाठवा. 7-8 मुलं 7-8 मुली जादूच्या नगरीवर जाण्यासाठी या फटाफट. डब्यामध्ये पाणी जादूच्या नगरीमध्ये सगळे पाहुणे मंडळी. सगळ्या छोट्या लोकांना चॉकलेट बिस्किट मिळाले. आपल्या स्पेशल गेस्टला काय मिळते पाहूया.
लाडू काय आहे? लाडू. त्या स्पेशल गेमला वेगळं काहीतरी मिळालं म्हणून सगळ्यांना दाखवून चिडून खाणार आहे. उघडायचं आणि इथेच खायचंय. खा पटापट, उघडाने खा पटापट पटापट. जादूशेनगरमध्ये स्वागत केलेलं आहे. डबा पुन्हा बंद करूया. डब्यामध्ये पाणी लागलेलं, डब्यामध्ये पाणी लागलेलं. स्पेशल गेस्टला काय मिळालेलं? काय मिळालेलं? काय होतं ते लाडू बाहेर येण्यासाठी या बॉक्स मध्ये थोडस असं करायचं. जर सगळ्यांना करून दाखव. शाबास. तुम्ही सगळेजण काय लाडू दिला तसं तुम्ही सगळेजण सांगताय लाडू दिलेला पाहूया याच्या पुढामध्ये काय होतं ते. जोरात काय सुरुवातीला छोटे छोट्यांना घेणार आहे. हळूहळू लेडीज जेंट्स आणि मोठे कॉलेजमधील मुलं मुली आणि मोठे सुद्धा सगळ्यांना घेणार आहे. या समज न झालेला एक मुलगा या, एक न झालेला मुलगा 5वी 6वीतील न मुलगा या पटापट पटापट या पटकन या या पटकन. हा या दादाला चढवा जरा तिथे. संध्याकाळची होती त्याला माहिती होतं आज जादूगार येणार आहे, जादूगार दूध देणार आहे. हा दादा आपल्याकडे नाही इकडे उभा तोंडात कर. हा आणि दूध संपव. ओढ 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 ओढ. एक ग्लास दूध कमी पडलं त्याच्यासाठी आपण आणखीन एक ग्लास दूध देऊया. 2 ग्लास दूध कमी पडले त्याच्यासाठी आपण आणखीन एक ग्लास दूध देऊया. पाण्याच्या बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये पाठवायला 3 ग्लास दूध कमी पडेल त्याच्यासाठी आपण आणखीन एक ग्लास दूध देऊया. शाळेत जातोच ना, शाळेत जातोच ना. आता हा सगळ्यांना सांगणार आहे दूध कोण कोणते देते आणि ह्याला नाही येणार तर तुम्ही सांगायचा दूध कोण कोणते देते. सांग सगळ्यांना दूध कोण कोणते देते. सांग आवाज दे सगळ्यांना कोण कोण दूध देते. तुला बाईची प्रश्न विचारला की दूध कोण देतं, कोण देतं. हा मग सांग सगळ्यांना. सांगतोय त्याला नाही आलं तर तुम्ही सांगायचा. सांग कोण कोण देतं दूध. सांग. गाय, म्हैस, शेळी, बकरी, कॅमल,
मंकी डॉंकी सगळे दूध देतात ना. एकदा कार्यक्रम करत असताना एकदम छोट्या मुलाला प्रश्न विचारला, हर दूध कोण देतं? त्याने सांगितलं दूध मम्मी देते. अरे बरोबर, एकदम छोटा मुलगा होता, त्याने उत्तर बरोबर दिलं. आणखी एका दुसऱ्या कार्यक्रमात मोठ्या मुलाला प्रश्न विचारला, हर दूध कोण देतं? त्याने दूध पप्पा देतात. अरे हसलात का? त्याची मम्मी कामावर जाते, घरी कोण असतात? पप्पा. आता दूध कोण देणार? पप्पा. ह्याने दूध संपवलं, कोणी दिलेलं माहिती आहे? दूधवाले भाईने. दूधवाला भैया काय करतो सगळ्यांना माहितीच आहे, दुधामध्ये पाणी टाकतो आणि दुधामध्ये पाणी टाकलं तर बॉडी स्ट्रॉंग होणार आहे. बॉडी स्ट्रॉंग होण्यासाठी दुधवाल्या भैयाने जेवढं पाणी टाकलं तेवढं पाणी काढणार आहे आणि फक्त शरीरामध्ये दूध तेवढं ठेवणार आहे. त्यांच्यासाठी यस कमान. आणखी एक छोटा मुलगा या पटकन त्यांच्यासाठी या या पटकन या, पुढे या, पटकन या, पटकन या, पटकन या, या. आपल्याकडे दोघं जण आलेले आहेत. याला आपण थोड्या वेळासाठी आपण बँक मॅनेजर बनवणार आहे. हा नोटा मोजणार आहे. नोटा मोजायच्यात माझ्याकडे किती आहेत त्या? किती आहेत? किती आहेत? किती नोट आहेत? 5 नोट आहेत. हा बँक मॅनेजर आहे, पैसे मोजतच राहणार आहे. आपण ह्याच्याकडे 3 नोटा देऊया. हातात पटापट पटापट. असं किती झाले ते मोजायचे पटापट. इकडे लक्ष दे पटापट. 1 काय होतंय? पुन्हा एकदा आपण त्याला आपण नोटा देऊया. हे घे, एक घे, ही दुसरी घे, ही तिसरी घे. किती झाले? आता 2 3 गेले. किती राहतात? परत या 3 नोटा. 2 झाले, 3 झाले. पुन्हा एकदा
नोटेचा नंबर लिहून घेतलेला आहे. जादूगार केव्हाही फसू शकतील. जादूगाराने फसू नये म्हणून त्याच्यावर एक छोटंसं मार्किंग करायचं आहे. जेणेकरून नोट तुमचीच आहे याची खात्री करण्यासाठी एक छोटंसं मार्किंग करायचं आहे. माझ्याकडे पाकिट आहे, माझ्याकडे पिशवी आहे, पिशवी रिकामी आहे. 500 रुपयाच्या नोटेचा नंबर आपण सेव्ह केलेला आहे मोबाईलमध्ये. एक छोटंसं क्रॉस मार्किंग करतायत. क्रॉस मार्किंग झाल्यानंतर नोट उघडून टाका पाकिटामध्ये. पिशवी रिकामी, आपण पिशवी चेंज करूया आणि पिशवी तयार करूया, चेंज लावू. पिशवी रिकामी झालेली आहे. 500 रुपयाची नोट, नोटेचा नंबर, एक छोटंसं मार्किंग केलेलं आहे. पाकिट बंद करा, अर्धा फोल्ड करा, अर्धा फोल्ड करा. रुपयाचे 200 रुपये झाले. जरा जोरदार टाळ्या वाजवा. बघा 280 दरचे तुम्हाला आनंद झाला, टाळ्या वाजवत आहे. 200चे 100 रुपये, 100चे 50 रुपये, 50चे 20 रुपये, 20चे 10 रुपये, 10चे 5 रुपये, 5चे 2 रुपये, 2चा 1 रुपया आणि 1चा 0. आता हे 500 रुपये मी यांना द्यायला पाहिजे. आपलं नाव
प्रशांत आपल्याकडे आलेले आहेत, सर्वांना परिचयाचे आहेत. प्रशांतजी, आपण इथे समोर उभे राहा, माझ्याकडे तोंड करा, माझ्याकडे तोंड करा. माझ्याकडे एक छोटंसं मशीन आहे, माझ्याकडे एक छोटंसं मशीन आहे, आपण सर्वांनी पाहायचंय. माझ्याकडे एक छोटंसं मशीन मध्ये एक धारदार प्लेट आहे. तर या साईडल्या लोकांना अशा पाहता, तुम्ही फक्त बघायचंय. माझ्याकडे एक छोटंसं मशीन मध्ये आतमध्ये एक धारदार प्लेट आहे. मशीन मध्ये धारदार प्लेट आहे, आपण खात्री करूया. मशीन मध्ये धारदार ब्लेड आहे, खात्री केलेली आहे. काकडीचे 2 तुकडे झालेले आहेत आणि हे साहेब बाण ह्या मशीन मध्ये मिळतात. विलास आपल्याकडे आलेले आहेत. प्रशांत आपल्याकडे आलेले आहेत. नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. मशीन मध्ये धारदार प्लेट आहे, खात्री केलेली आहे. काकडीचे 2 तुकडे झालेले आहेत. नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. मानेवर धारदार सुरा, प्रशांतच्या मानेवर धारदार सुरा, मानेखाली 2 काकडीचे तुकडे. देवीची मनवत पूजा करतायत की रासाच्या तोंडातून ह्या धारदार शिरेतून माझी सुटका होते म्हणून प्रार्थना करतायत. मानेवर धारदार सुरा. बघूया काय होतं ते. 8वा दिवस चाललाय. 1 2. थँक्यू भवानी देवीची, त्यांनी मनोमन पूजा केली म्हणून या मशीनमधून त्यांची सुटका झाली. जरा जोरदार टाळ्या होता प्रशांतजी यांच्या. थँक्यू, धन्यवाद. जागेवरच्या कुठच्याही एका प्रेक्षकांनी फक्त 1 अंक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यासाठी जागेवर उभं राहायचं आहे. कुठच्याही एका प्रेक्षकांनी जागेवर उभं राहा. मेंटलिझमचा आयटम माझ्याकडे 4 अंक, 4 अंकाच्या जागी 4 वेगवेगळ्या जगातील आश्चर्य आहेत. पिरामिड आहे, एक वेगळी आकृती आहे. आयफेल टॉवर आहे, एक वेगळी आकृती आहे. चायना वॉल आहे, एक वेगळी आकृती आहे. आणि दिल्लीतील ताजमहाल, असे 4 वेगवेगळे आहेत. आपल्याकडे 4 अंक आहेत. 4 अंक जागेवर उभा राहा. कोणी मोठा प्रेक्षक, लहान मोठा, लेडीज जेंट्स, लहान नको, मोठा प्रेक्षक कोणी. एक मेंटलिझमचा आयटम आपल्यासमोर सादर करतोय. जरा हात वरती करा, जागेवर उभा राहा. फक्त जागा अंक सिलेक्ट करायचा आहे. आपल्याकडे 4 अंक आहेत. 4 अंक 4 वेगवेगळे डिझाईन्स आहेत. मी बंद करणार आहे आणि 4 लावतोय. तोपर्यंत एका कुठच्या तरी प्रेक्षकाने जागेवर उभं राहायचं आहे. कोणीही जागेवर उभं राहा. फक्त 1 अंक सिलेक्ट करायचा आहे. फक्त 1 अंक सिलेक्ट करायचा आहे. 4 डिझाईन, 4 अंक मी लावलेले आहेत. या समान, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळा. 4 अंक मी लावलेले आहेत. तुम्हाला ऑप्शन आहे 4. तुम्हाला ऑप्शन आहे 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी 1 पर्याय निवडायचा आहे आणि जो पर्याय निवडणार आहे तो मी अगोदरच सिलेक्ट केलेला आहे. मेंटलिझमचा आयटम आपल्यासमोर सादर करतोय. 4 पर्यायापैकी जो निवडणार आहे तो निवडणारा पर्याय अगोदरच मी काढून ठेवलेला आहे. सिंगल पर्याय. 4 अंक. पुढचा नंबर सिलेक्ट करणार आहे तुम्ही. किती नंबर? 3 नंबर. 3 नंबर. त्याने नंबर सिलेक्ट केलेला आहे 3 नंबर. तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतो की 3 नंबर ऐवजी उरलेल्या 3 पैकी तुम्हाला कुठचा नंबर चेंज करायचा आहे का तोच फिक्स करायचा आहे. 3 फिक्स करायचा आहे. त्यांना 3 फिक्स करायचा आहे. पर्याय दिलेला पुन्हा एकदा चेंज करण्याचा, पण त्यांनी पर्याय निवडला आहे. 3 नंबर फिक्स करायचा आहे आणि 3 नंबर फिक्स केलेला आहे आणि 3 फिक्स
फिक्स केलेला नंबर ज्या ठिकाणी आलेला आहे दिल्लीतील ताजमहाल आणि त्यांना पहिलं सांगितलेलं की तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे ते मी ऑलरेडी अगोदरच सिलेक्ट केलेलं आहे. नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. बरेचसे प्रतिष्ठित मंडळी आपल्या ह्या देवळाला भेट देऊन गेले असतील. काही प्रतिष्ठित मंडळी मुंबईकर पुणेकर मंडळी इथपर्यंत येऊ शकले नाहीत. त्यांच्या शुभेच्छा मात्र इथपर्यंत येणार आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन येणार आहे एक परदेशी पाहुणा. परदेशी पाहुणा पाहूया कोण आहे तो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी हा परदेशी पाहुणा इथपर्यंत येणार आहे. नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा परदेशी पाहुणा खरोखर इथपर्यंत आला तर हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी परदेशी पाहुणा येतोय. आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा पाहुणा इथपर्यंत आलेला आहे. Yeah. महिला वर्गासाठी एक छानसा आयटम असेच नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार होता. एका आजीबाईला वाटलं नवरात्र उत्सवासाठी आपण एक नेकलेस घालावा म्हणून रात्री आजीबाईने नेकलेस टेबलावर काढून ठेवला. आजीबाईने नेकलेस टेबलावर काढून ठेवला. रात्री चोर आला. चोराने नेकलेस आपल्या पिशवीमध्ये घातला. चोराने नेकलेस पिशवीमध्ये टाकला. आम्हाला मध्ये आज चोरी होणार आहे. तुम्ही काय केलं? नेकलेस हातामध्ये टाकून घेतला आणि चोराला बॅग परत दिली. चोर मोठा जादूगार होता. त्याने माझ्या हातावर एक छोटस मॅजिक केलं. नेकलेस गायब झाला. आजीबाई रडायला लागल्या. नवरात्र उत्सव आहे, माझा नेकलेस मला घालायचा आहे. आजीबाईंच्या घरी गेलो. स्टँड मोकळा पडलेला. स्टँडवर एक छोटासा रुमाल टाकला. स्टँडवर एक थोडासा रुमाल लागला. एक छोटस मॅजिक केलं आणि आजीबाईंचा नेकलेस स्टँडवर. मोठ्या प्रेक्षकांसाठी एक छानसा आयटम. माझ्याकडे 4 कार्ड्स आहेत. 4 एकटी मोठे मोठे कार्ड. 4 एकटी 4 एकटे 4 एकटी. इथे एक इस्पिकचा पंजा. 4 एकटे आहेत. आपण एक इस्पिकचा पंजा टाकणार आहोत आणि एक एका काढणार आहोत. 3 एकटे 1 पंजा. सगळे कार्ड एकत्र केले. एक छोटस मॅजिक केलं आणि सगळे कार्ड इथे एक ब्लँक कार्ड. एक कोरा पत्ता. 4 पंजे 1 ब्लँक कार्ड. एक ब्लँक कार्ड टाकणार आहे. एक कोरा पत्ता टाकणार आहे. एक इस्पिकचा पंजा काढलेला आहे. 3 पंजे 1 ब्लँक कार्ड. सगळे कार्ड एकत्र केले. एक छोटीशी मॅजिक केली आणि सगळे कार्ड मेंढालिझमचा आयटम मी आपल्यासमोर सादर करतोय. त्याच्यासाठी 2 प्रेक्षकांची गरज आहे. एक लेडीज एक जेंट्स. कॉलेजमधील मुलगा सुद्धा चालेल, मुलगी सुद्धा चालेल. जागेवर उभा राहा. एक कॉलेजमधील मुलगा एक मुलगी. फ्रंट साईडला या. माझ्याकडे पार्टी आहे. माझ्याकडे पार्टीवर 6 कंपार्टमेंट. प्रेक्षकाचे शब्द सर्वप्रथम मी इथे लिहिणार आहे. प्रेक्षकांचे शब्द प्रेक्षकांच्या आधी लिहिणार आहे आणि पाटी बंद करणार. अशी पाटी बंद करणार. हा जरा जोरदार झाला.
आपल्यापैकी एक मुलगी या किंवा लेडीज आले तरी चालेल. या पटकन या फ्रंट साईडला या, तिथे इथे आलं तरी चालेल. फक्त एक शब्द लिहायचा आहे. हा जरा जोरदार करा त्यांच्यासाठी शाबास. मेंटॅलिझम प्रेक्षकांच्या मनातील शब्द सर्वप्रथम मी लिहिणार आहे. ताई तुमच्या आवडीच्या फुलाचं नाव मी सर्वप्रथम लिहितोय. ताईंच्या आवडीच्या फुलाचं नाव सर्वप्रथम मी लिहितोय. मेंटल मॅजिक. तुमच्या आवडीच्या फुलाचं नाव मी इथे लिहिलेलं आहे. प्रेक्षकांच्या आधी शब्द लिहितोय. तुम्ही तुमच्या आवडीच्या फुलाचं नाव इथे लिहायचं आहे. इंग्लिश मराठी कसंही. इंग्लिश जमणार नाही. थँक्यू. त्यांनी त्यांच्या आवडीच्या फुलाचं नाव लिहिलेलं आहे मोगरा. प्रेक्षकांचे शब्द सर्वप्रथम मी वरती लिहितोय. मॅडमना ऑप्शन दिला नव्हता, ताईना ऑप्शन दिला नव्हता, पर्याय दिला नव्हता. दादाला आपण पर्याय देऊया. तुझ्या आवडीच्या एखाद्या क्रिकेटरचं नाव, तुझ्या आवडीच्या एखाद्या क्रिकेटरचं नाव, आता तुझ्या आवडीच्या एखाद्या मैत्रिणीचं नाव. क्रिकेटर किंवा मैत्रीण दोन पर्याय दिलाय. जो शब्द लिहिणार आहे तो शब्द सर्वप्रथम मी लिहितोय. मेंटल मॅजिक. क्रिकेटर किंवा मैत्रीण. दादासाठी जरा जोरदार टाळा. पिढी बदलली, काळ बदलला, त्यावेळेला पालक आपल्याला दम देत होते. कालच क्रिकेट संपलाय, क्रिकेट मधून मोकळा झालेला आहे आणि मैत्रिणीच्या पाठी दादा लागलेला आहे. नाव दिलेलं आहे तिच्या. काळ बदललेला आहे, आपण काय करू शकत नाही. मेंटल मॅजिक प्रेक्षकांचे शब्द सर्वप्रथम मी लिहितोय. सुरुवातीला 52 पद्धतीतून एक कार्ड दिलेला आणि कार्डचा नंबर सर्वप्रथम मी लिहितोय. मेंटल मॅजिक. कार्डचा नंबर आणि डिझाईन. एक आकृती काढा आणि एक नंबर लिहा. मेंटल मॅजिक प्रेक्षकांचे शब्द सर्वप्रथम मी लिहिलेला आहे. ताई तुमच्या आवडीच्या फुलाचं नाव मोगरा. ऑप्शन दिलेले क्रिकेटर मैत्रीण, त्यांनी लिहिलेलं आहे मैत्रीण तिशा. मेंटल मॅजिक सर्वप्रथम मी लिहिलेलं आहे तिशा. आणि सुरुवातीला 52 पद्धतीतून कार्ड दिलेलं आहे, त्यांनी लिहिलेलं आहे डायमंड 3 चौकट 3. मेंटल मॅजिक सर्वप्रथम मी लिहिलेलं आहे चौकट 3. जादूगर करताना आज
काय ताई तुला? ऋतुजा आपल्याकडे गेले आहे. ऋतुजासाठी त्याला जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या नवरात्र उत्सवाच्या 8व्या दिवशी ऋतुजाला एक सुंदर असं सफर करून आणणार आहे. सफर आहे आणि माझ्याकडून गिफ्ट मिळणार आहे चंद्राची सफर. ऋतुजाला आपण चंद्रावर घेऊन जाणार आहे. चंद्रावर वजन पृथ्वीच्या वजनाच्या 7 पट वजन कमी होतं आणि 7 पट वजन कमी झालं तर चंद्रावर उड्या मारायला लागेल. चंद्रावर उड्या मारायला लागू नये म्हणून तिच्या गळ्यामध्ये आपण एक छोटस वजन ठेवणार आहोत. ऋतुजा आपल्याकडे आलेली आहे. चंद्र उड्या मारायला लागून तिच्या गळ्यामध्ये आपण एक छोटंसं वजन ठेवलेलं आहे. उंच आकाशात जाताना कदाचित खाली वाकून पाहू शकते आणि खाली वाकून पाहिलं तर तिला चक्कर होऊ शकते. चक्कर येऊ नये पण थोड्या वेळासाठी तिचे डोळे आपण बंद करणार आहोत. ऋतुजा चंद्रावर जायला तयार झालेली आहे. त्या रंगमंचावरून हळूहळू माझ्याबरोबर उंच उडायला लागलेले आहे. कळसाच्या वर गेलेले आहे. झाडाच्या वर गेलेले आहे. झाडाच्या वर गेल्यानंतर एक मोठा पक्षी डोळ्यासमोर जातोय. ऋतुजाला आनंद झालेला एवढा मोठा पक्षी जवळून पाहिलेला आहे. ऋतुजा चंद्राच्या दिशेने निघालेली आहे. ऋतुजा चंद्राच्या दिशेने निघालेले उंच आकाशात गेलेले उंच ढगात गेले. ढगात गेल्यानंतर मोठं विमान डोळ्यासमोर जात आहे. ऋतुजाला आनंद झालेला एवढा मोठं विमान जवळून पाहिलेलं आहे. ऋतुजा चंद्राच्या दिशेने निघालेली आहे. ऋतुजा चंद्र तिकडे बागडते. चंद्राचे काळे काळे मोठे डाग पाहते. बराच वेळ झाला. आणखीन 2 दिवस नवरात्र उत्सवाचे शिल्लक आहेत. मला सांगायला लागलंय चला 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत नवरात्र उत्सवाचे. मला पाहायचंय म्हणून आपण ऋतुजाला आपण ह्या रंगमंचावर आणणार आहोत. या इथे खाली आल्यानंतर मानेवर जड वजन वाटू लागलं म्हणून मानेवरचं जड वजन सुद्धा काढणार आहोत. चंद्राचे काळे काळे मोठे डाग छान होते ना. ऋतुजा चंद्रावर जाऊन ऋतुजासाठी जरा जोरदार टाळा होता. थँक्यू ऋतुजा. थँक्यू. धन्यवाद.
पिशवीमध्ये रुमाल टाक शुभम. शाबास. आणि शुभम जादू करतोय. शुभम थोडस मॅजिक करायच्यावर. शुभम मॅजिक करतो जरा जोरदार करा आपल्या प्रेक्षकांमध्ये. जादूगार. शाबास. शुभम जादूगार झाला हे फक्त मला माहित होतं. शुभम काय जादूगार झालाय हे आपण पाहूया. शुभम तुमचा रुमाल 2 हातात धरून दाखव सगळ्यांना. हा रुमाल कसला आहे? अरे रुमाल कसला आहे? लेडीजचा. शुभमने जेंट्सचा रुमाल लेडीज केलेला आहे एवढं मला माहिती आहे. शुभम जादूगार झाला. पटलं की नाही शुभम जादूगार झाला? अरे पण ह्याही पेक्षा शुभम चांगला जादूगार झालाय. चांगला जादूगार झालेला पाहायचंय तुम्हाला? अरे चांगला जादूगार झालेला पाहायचंय तुम्हाला? शुभम टाक याच्यामध्ये. टाक. थोडस मॅजिक कर याच्यावर. मॅजिक करता जरा जोरदार करा चांगल्या जादूगारासाठी. शाबास. मागाशी मी हात टाकलेला बरोबर. आता शुभमलाच हात टाकायला सांगूया आणि काढायला सांगूया. शुभम हात टाक आणि काढ आणि दाखव सगळ्यांना. काय शुभम चांगला जादूगार झाला. त्याने फक्त जेंट्सचा रुमाल लेडीज केलेला आहे. शुभम रुमाल दाखव. अरे बापरे शुभमने हे वेगळंच काहीतरी केलं. म्हणजे आता खात्री पडली शुभम चांगला जादूगार झालाय. आता मला सांगा हे शुभमला होईल का? अरे हे शुभमला होईल का? नाही होणार. शुभम मोठा जादूगार झालेला पाहायचंय तुम्हाला? शुभम मोठा जादूगार झालेला पाहायचंय? शुभम टाक याच्यामध्ये. थोडस मॅजिक करायच्यावर. मॅजिक करतो शुभम. शाबास. अच्छा या नवरात्र उत्सवानिमित्त शुभम जादूगाराने आपल्या सर्वांना एक सुंदर असा मेसेज दिलेला आहे. सुंदर असा संदेश दिलेला आहे. आयुष्य सुखी करायचं आहे, जीवन सुखी करायचं आहे तर जीवनामध्ये सतत हसत राहा आणि सतत हसत राहण्याचा मोलाचा संदेश शुभम जादूगाराने दिलाय. म्हणून शुभम जादूगारासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू शुभम. सुंदर असा सर्वांना परिचयाचे या मंदिराच्या कामासाठी सातत्याने झटणारे एक कार्यकर्ते आपल्या समोर आलेले आहेत. दीपक जी आपण सन्मानाने खुर्चीवर बसायचं आहे. दीपक यांना आपण सन्मानाने खुर्चीवर बसवलेलं आहे. थोड्या वेळासाठी त्यांचे डोळे बंद करणार आहोत. दीपक यांचे डोळे थोड्या वेळासाठी बंद केलेले आहेत. दीपक यांचे डोळे थोड्या वेळासाठी बंद केलेले आहेत. माझ्याकडे एक छोटासा बॉक्स आहे. छोटासा बॉक्स त्यांच्या डोक्यामध्ये घालणार आहोत. दीपकांच्या डोक्यामध्ये एक छोटासा बॉक्स. दीपकांच्या डोक्यामध्ये एक छोटासा बॉक्स. डोकं पाठून बाहेर पडू शकते. डोकं पाठून बाहेर पडू नये म्हणून एक छोटासा फ्लॅपर. ना तारीफ तेरी होगी न मजाक मेरा होगा. गुरूर न कर शाहे शरीर का. डोकं पाठून बाहेर पडू शकते. डोकं पुढे नये बाहेर पडू नये. डोकं पाठून बाहेर पडू नये म्हणून एक छोटासा फ्लॅपर टाकलेला आहे. डोकं आता पुढे नये बाहेर पडू शकते. पुढे नये बाहेर पडू नये म्हणून एक छोटासा फ्लॅपर. दीपकांच्या डोक्या या बॉक्स मध्ये. माझ्याकडे सॉलिड तलवारी. सॉलिड तलवारी दीपकांच्या डोक्यामध्ये आर पार जाणार आहे. मेरा होगा. गुरूर न कर शाहे शरीर का. मेरा भी खाक होगा तेरा भी खाक होगा. जिंदगी भर ब्रांडेड ब्रांडेड करने वालों, याद रखना कफन का कोई ब्रांड नहीं होता. कोई रोकर दिल बहलाता है और कोई हंस के दर्द छुपाता है. क्या करामात है कुदरत का.
जिंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दा तैर कर दिखाता है। मौत को देखा तो नहीं, पर शायद वो बहुत खूबसूरत होगी। कमबख्त जो भी उससे मिलता है जीना छोड़ देता है। गजब की एकता देखी लोगों की जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में। जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी रात आखिरी होगी। मिलते जुलते बातें करते रहो यारों, एक दूसरे से ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। दीपक यांच्या डोक्यामध्ये सॉलिड आहे वारी, डोक्याचं काय झालं आपल्याला माहित नाही, पण काही क्षणापुरतं का होईना, काही क्षणापुरतं का होईना दीपक यांचं डोकं ही व्हॅनिश झालेलं आहे. दीपकांचं डोकं काही क्षणापुरतं व्हॅनिश केलेलं आहे. जादूगार रुपयांनी क्षणापुरतं डोकं व्हॅनिश केलेलं आहे. नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि खासचं शरीर काय उपयोगाचं, एक चांगला कार्यकर्ता, एक उमदा कार्यकर्ता डोकं व्हॅनिश केलेलं आहे जादूगार रुपयांनी. नव्या जोमाने कार्य करण्यासाठी, पुढच्या वर्षीचा नवरात्र उत्सव असाच जोमाने कार्य करण्यासाठी, चालू करण्यासाठी दीपकजी यांना आपण आपल्यामध्ये आणणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.